शेतकरी बांधवांना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर पहा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी अनेक दिवस झाले नमो किसान आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे। कारण बघा त्यांच्याकडे पेरणीच्या पैशाची समस्या असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपले देशाचे जे काय पीएम आहेत, जे की नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय जाहीर केला गेला आहे की या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा पीएमचा 20वा हप्ता वितरित करण्याचे या ठिकाणी त्यांनी ठरवले आहे। बघा काल एक मोठी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। परंतु एक मोठी अट देखील ठेवलेली आहे। जर त्या अटीची पूर्तता शेतकऱ्यांनी केली नाही तर शेतकऱ्याला 1 पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही। बघा 1 पण रुपया या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार नाही, तरी सर्वात मोठी अट देखील ठेवलेली आहे। तर बघा नेमकं आता शेतकऱ्याला हप्ता का मिळणार? शेतकऱ्याला असं वाटत असेल की हप्ता मिळण्यात अजून टाईम आहे, परंतु पहा शेतकरी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। आता पीएमचा हप्ता का मिळणार? तर बघा पेरणीला सरकारचा थोडाफार हातभार लागावा। बघा शेतकऱ्याची जी काय परिस्थिती आहे ती सध्या बरोबर नाही, त्यामुळे या ठिकाणी पेरणीला सरकारचा थोडाफार हातभार लागावा, त्याकरिता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर बघा नमो किसान महासन्मान निधी आणि पीएम किसान महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे हप्ते बघा एकत्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार। म्हणजे की बघा जे काय आता नमो किसान महासन्मान निधी योजना आहे याचे पण या ठिकाणी फक्त 4,000 रुपये जमा होणार आहे। म्हणजे की बघा असे दोन्ही मिळून एकत्र 4,000 जमा होणार। म्हणजे की बघा 2-2 हजार दोन योजनेचे असे मिळून एकत्र 4,000 शेतकऱ्याला मिळणार आहे। तर शेतकरी म्हणतील की नमोचे तर 3,000 मिळणार होते, बघा ते रद्द केले गेले आहे। 3,000 आतापर्यंत शेतकऱ्याला मिळणार नाही, ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, परंतु त्याची पूर्तता केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 4,000 रुपये मिळणार। चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी उद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। बघा तुम्हाला सत्य माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे का खरंच उद्या हप्ता जमा होणार की परवा होणार। कारण अनेक फेक यूट्यूबर चुकीच्या अफवा पसरवत आहेत की या ठिकाणी उद्या जमा होणार। आता तुम्हाला सत्य माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे की नेमकं खरंच 4,000 मिळणार की 5,000 मिळणार। तर शेतकरी बांधवांनो बघा नमो शेतकरी आणि पीएम किसान बघा, तर नमस्कार मित्रांनो, बघा तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची आहे। बघा या महिन्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे। ही बातमी खरी आहे। याचा अर्थ असा आहे की या महिन्यात एकत्रित 5,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील। पण हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, त्यासाठी कोणकोणती अट पूर्ण करावी लागेल, हप्ते कधी आणि कसे मिळणार याविषयी बघा सर्व माहिती आपण सविस्तर अगदी 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया। बघा तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेचे 18 ते 19 हप्ते तुमच्या खात्यावर जमा झालेले आहे। आता काही शेतकऱ्याला हप्ते मिळालेले नाही, त्यावर देखील आपण या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ते जर हप्ते तुम्हाला मिळवायचे असतील रखडलेले, तर एक काम तुम्हाला करावं लागणार। तर बघा हप्ते तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत। 18 ते जे काही 19 मागील हप्ते होते, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 5 ते 6 हप्ते देखील तुम्हाला मिळाले आहे। मात्र काही शेतकऱ्यांना काही अडचणीमुळे हप्ते वेळेवर मिळाले नाहीत। आता पुढील हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचे केवायसी। आता ही गोष्ट म्हणजे काही अशी गोष्ट नाही आहे, बघा ही गोष्ट म्हणजे की तुम्हाला केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। म्हणजे की बघा केवायसी केल्याशिवाय तुम्हाला मागील या ठिकाणी आणि पुढील हप्ते मिळणे कठीण होईल। म्हणजे की बघा तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला या ठिकाणी हप्ते मिळणे कठीण देखील होऊ शकते। बघा शिवाय तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले पाहिजे। परंतु पहा शेतकरी बांधवांनो, आधार लिंकिंग हे पूर्ण करूनही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना बघा अंतर्गत हप्ते मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज देखील लागणं गरजेचे आहे। आता ते आहे फार्मर आयडी कार्ड। बघा आता तुम्हाला एकतर अपडेट कळलेली आहे की जून महिन्यामध्ये हप्ता मिळणार, पण फिक्स तारीख काय आहे हे तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाही, ती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कळणार आहे। तर बघा आपण एका मिनिटात पाहून घेऊया की नेमकं हप्ता कोणत्या डेटला मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो
फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे तुमच्या आधार कार्ड प्रमाणेच असते बघा, पण हे खास शेतकरी योजनेशी संबंधित असते. यात शेतकऱ्याची संपूर्ण माहिती असते. फार्मर आय डी शिवाय तुम्हाला PM किसान, नमो शेतकरी बघा पीक विमा किंवा इतर शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकत नाही. म्हणूनच जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड बघा फार्मर आय डी कार्ड जर काढले नसेल तर ती त्वरित काढणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला फक्त हप्ते मिळणार नाही बघा, यामुळे तुम्हाला हप्ते मिळणार नाही तर पीक विमा, खत, अनुदान अशा विविध योजनेचा देखील लाभ घेता येणार बघा, लाभ घेता येईल. पण जर तुम्ही नाही काढले तर तुम्हाला लाभ देखील घेता येणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील विधानसभाच्या निवडणुकीत घोषणा करण्यात आली होती. तुम्हाला तर माहितीच असेल की PM किसान, नमो शेतकरी योजनेत वाढ होईल. मात्र सध्या PM किसान योजनेत वाढ झालेली नाही. बघा सत्य माहिती जाणून घ्या जा. PM किसान योजनेत वाढ झालेली नाही, पण नमो शेतकरी योजनेत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, सध्या योजनेप्रमाणे PM किसान योजना अंतर्गत बघा दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळतात. आता आपण एका मिनिटात जाणून घेऊया की नेमकं कोणत्या डेटला तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बघा वर्षाला एकूण 6,000 रुपये होतात. तर नमो शेतकरी योजनेत दर 4 महिन्याला 2,000 दिले जातात. जर वाढ झाली तर दर महिन्याला PM किसान योजनेचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 3,000 बघा म्हणजेच एकत्रित 5,000 रुपये होतात. पण वाढ झाली नाही तर तुम्हाला सध्या मिळणाऱ्याप्रमाणे 2,000 आणि 2,000 प्लस एकूण 4,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे की नमोचे 2 आणि PMचे 2. जर वाढ झाली नाही तर 4,000 मिळणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जी काय उत्सुकता आहे की नेमकं तुम्हाला हप्ता कधी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या जून महिन्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होण्याची शक्यता सूत्राने वर्तवण्यात आलेली आहे. आता बघा PM किसानचे मागील हप्ते जे काही थांबले होते ते देखील तुम्हाला मिळू शकतात, परंतु तुम्हाला एक प्रोसेस करावी लागणार आहे. तर मागील हप्ते मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असावे, KYC पूर्ण केलेली असावी, तसेच फार्मर आय डी बघा असणे फार गरजेचे आहे. म्हणजे की आपण याची समरी पाहत आहोत. म्हणजे की जर या गोष्टी पूर्ण नसतील तर पैसे मिळण्यास अडचण येऊ शकता. शेतकऱ्याने आपली जमीन नोंदणी लँडशी बघा संबंधित कागदपत्रे तहसीलमध्ये तपासून दुरुस्त करावी, कारण यामुळे पैसे जमवण्यास अडथळा येणार नाही. म्हणजे की बघा जर तुमची काय चूक झाली असेल, काही त्रुटी झाली असेल तर तुम्हाला ती त्रुटी देखील बरोबर करता येते. आता शेतकरी मित्रांनो फिक्स डेट मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो PM किसान आणि नमो शेतकरी योजना बघा तुमच्या आर्थिक मदतीसाठी आहे. बघा त्याचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. बघा फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला ह्या अटी पूर्णच कराव्या लागतील. जर तुम्हाला तुमचे हप्ते मिळत नसतील तर त्वरित KYC, आधार लिंक, फार्मर आय डी कार्ड याबाबत लक्ष द्या. तसेच तुमच्या जमिनीचे कागदपत्र तपासून दुरुस्त करा. तुम्हाला या योजनेतून दर 4 महिन्याला बघा दर या ठिकाणी महिन्याला 2,000 रुपये मिळतात. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जे तुमच्या शेतमजूरसाठी मोठा आधार आहे. बघा त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही माहिती लक्षात ठेवावी आणि वेळेवर काम करावं. आता एक महत्त्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे की आमचे हप्ते रखडले आहे, ते आम्हाला कसे पुन्हा मिळतील. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, काही शेतकऱ्यांचे PMचे हप्ते रखडलेले आहे किंवा नमोचे हप्ते रखडलेले आहे. आता त्यांना एक महत्त्वाचे काम करावं लागणार, तेव्हा रखडलेले हप्ते पुन्हा मिळतील. बघा तुम्हाला पोस्ट बँक आहे किंवा पोस्ट ऑफिस आहे, एकच आहे. पोस्ट बँकचे अकाउंट खाते उघडायचे आहे. बघा ते उघडल्यानंतर तुम्हाला KYC करायचे आहे. बघा KYC केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काय आधार आहे बघा तुमचं जर आधार अपडेट नसेल तर ते देखील दुरुस्त करायचं आहे, म्हणजे की अपडेट करायचं आहे. बघा जर तुम्ही पोस्ट बँकचे खातं उघडून आधार लिंक केले तर बघा पुढील जो काय 20वा हप्ता आहे बघा जेव्हा PMचा 20वा हप्ता वितरित होईल तेव्हा रखडलेले संपूर्ण हप्ते, मग ते हप्ते 10 का असो, सर्व पैसे तुम्हाला सोबतच मिळून जाणार आहे. बघा महत्त्वाची माहिती आहे. आता सर्वात मोठा एक प्रश्न आहे जे की शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे, आता फिक्स डेट तरी काय आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो फिक्स डेट मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे की जवळपास बघा जून महिन्याच्या लास्ट आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्याला हप्ते मिळू शकतात. म्हणजे की बघा आतापर्यंत जेवढे काय हप्ते मिळालेले आहे बघा ते एकतर लास्ट आठवड्यात जास्त मिळतात. म्हणजे की बघा जून महिन्याची 22, 23, 24 तारीख बघा 22, 23 आणि या ठिकाणी 24 जी काय डेट आहे या डेटला तुम्हाला हप्ते मिळण्याची दाट शक्यता आहे. बघा अफवांवर विश्वास ठेवू नका.
अनेक यूट्यूबर सांगत आहेत की 6,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार, तर ही एकदम चुकीची अफवा आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या. तुम्हाला फक्त 4,000 रुपयेच मिळू शकतात, परंतु जर नमामध्ये वाढ करण्यात आली तर तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहेत. तर ही महत्त्वाची आजची अपडेट आहे. धन्यवाद.